माझे आजोबा म्हणायचे रोज तुळशीचं पान खाल्लेलं चांगलं असतं. गावाकडे कबशीचा वापर कंपल्सरी आणि बशीनी चहा प्यायची मजाच वेगळी. सीताफळाची बाग मस्त बहरली आणि त्याला छोटे छोटे सीताफळ आलेत. मम्मीने चुलीच्या हरामध्ये कांदे भाजायला टाकले होते. त्यातच मी 2 रताळे टाकले आणि चुलीत भाजलेले रताळे खायला एक नंबर लागतात. आज तर पप्पांनी गाईला आणि म्हशीला रिकामं चरायला सोडलं. बाप रे, किती तो आनंद. गाईला तर असं झालेलं काय करू आणि काय नाही, इतक्या ती उड्या मारत होती. फळबागेमध्ये अजून डाळिंबाचे रोप लावायचे राहिले. त्यांना पाणी दिलं. टॉम सोबत फोटो काढायला लागले की जेरी लगेच जेलस होती. नंतर गाईला पकडून ओढत आणलं आणि आंघोळ घातली, कारण की ती इतकी मातीत लोळली होती ना की खूप खराब झालेली. तसं आम्ही जनावरांना रिकामं सोडत नाही, कारण की आजूबाजूला पिकं असतात. माझ्या आजी पंढरपूरला दिंडीत गेल्यामुळे त्या व्लॉग मध्ये मिसिंग आहेत. म्हशीला तर पाण्यात खेळायला खूप आवडतं. जितकं पाणी तिच्या अंगावर मारू तितकं कमीच.